अरे दादा तू नको टेन्शन घेऊ, दोघं पण सुखरूप असतील बघ. आत्या कसं टेन्शन नको घेऊ. अगं रुपाली यवतेश्वरला कळलंय तुम्हाला? हा तेच फोन आला होता मला. कलेक्टर मॅडम सापडत नाहीये. सुजय, अरे कसं सांगतोयस तू? आधीच इथे सगळेजण टेन्शन मध्ये दिसतंय ना तुला. कशाला टेन्शन घ्यायचं? काय गरज नाही टेन्शन घ्यायची. मी आहे की. फक्त बातमी अशी आहे की हे दोघं ज्या रस्त्याने चालले होते तिथं दरड कोसळली. आता फक्त ती बातमी वाईट नसवी म्हणजे झालं. सुजा लय वाईट झाला ग. आपले आप्पी आणि अर्जुन मेले ना. रुक्मिणीला बोलव ना. रुक्मिणी अगं ये ना ग. काय झालं रे देवा हे. बापू 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 भया बापू वय बाजूला वय भया बापू. मला माहितीये तुम्हाला पण लय मोठा धक्का बसला असणार. काय करता एवढी पुढची पोरगी गेली हो तुमची गेली. अहो आप्पीचं बाबा अहो अर्जुन बी होता हो तिच्या बरोबर. दोघांचं एकमेकांवर लई प्रेम होत. बघा ना दोघांना किती एकत्र जगायचं होतं. पण शेवटी दोघं एकत्रच मेले हो. काय ग बाया तुमचं नशीब. आधी काय तो मोठा भाऊ गेला आणि आता काय तर पोटचं पोरग आणि सून बी गेली. अशी देवानी कधी कुणावर आणू नये. अहो तुमच्या जागी जर मी असते ना तर इष्टावून मेली असते मी. पण तुम्ही नका असा विचार करू काय. रुपाले अगं कोपऱ्यात दिवा लाव बाया. उठा तुम्ही आधी इथून. तुम्हाला परिस्थितीचा भान आहे का? तुम्ही काय बडबड करताय? काय झालंय? नाही काही नाही झालेलं वहिनी. रुक्मिणी हे बघ आता ना तू मन घट्ट करून आहे का बाया. अगं आप्पीन अर्जुन तिकडे कुठंतरी गेले होते ना. तिकडे लई मोठी दरड कोसळली आणि ते दोघं जण मेले. काय? अरे देवा. आई असं काही झालेलं नाहीये. तुम्ही ऐका आधी. वहिनी अगं शांत हो. काही झालेलं नाही असं. एवढंच की त्या दोघांचा काही पत्ता लागत नाहीये. अगं असं कसं पत्ता लागत नाही म्हणजे आता एवढी मोठी कलेक्टर आहे तिचा पत्ता लागत नाही होय. बरं तुम्हाला सगळ्यांना जर खोटं वाटत असेल ना सुजा लाव बरं टीव्हीला ना सगळ्यात त्याच बातम्या लाव बरं. हा लावतो की. पिऊ रिमोट. जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते मन हेलवणारे आहे. आज सकाळी ठीक 12:30च्या सुमारास योतेश्वर मंदिराजवळ दरड कोसळल्याने जीवित तसेच वित्त हानी झालेल्याचे समजत आहे. यात सर्वात मोठी बातमी म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने या देखील बेपत्ता आहेत. ही बघा त्यांची गाडी आपण पाहू शकतो. गाडीमध्ये कुणीही नाहीये. बापू काय देवा परमेश्वरा अरे न्यायचं होतं तर माझ्यासारख्या म्हातारीला न्यायचं होतं ना. तिथं पोटोशी पोरगी होती. ओ मावशी शांत बसा बघू तुम्ही. अजून काही बातमी कन्फर्म नाहीये. काय चाललंय तुमचं? पुढचंच बोलताय उगाच. बापू अजूनही काही कळलेलं नाहीये तसं. भाऊजींचं खरंय. भाऊजी
तुमच्याकडे गायतोंडेंचा नंबर आहे ना, तुम्ही त्यांना फोन लावून बघा ना. ताई ताई, तुम्ही असं रडू नका ना. आपल्याला अजून काहीच कन्फर्म कळालं नाही. तुम्ही शांत व्हा बरं आधी. शांत व्हा, रडू नका. बाबा, आपल्याला अजून काहीच कन्फर्म कळालेलं नाहीये. आपण उगाच काहीतरी अंदाज नको बांधायला. शांत राहूयात सगळ्यांनी. हा बापू बापू बापू, आपल्याला कळलं नाही अजून. मी फोन करते की बघू ना आपण. तुम्ही रडू नका. बापू, अहो तेवढा सुषमाचा मला नंबर देता का? अहो तिला कळवते ना मी आप्पीचं असं झालेलं. नाही आता मी सगळ्यांनाच कळवणार आहे. म्हणा काय ग बाय, त्या माऊलीच्या नशिबाला आलं. एक पोरग पुरात वाहून गेलं आणि माझ्या पोरीचं हे असं होऊन बसलं. मावशी, अहो जरा शांत बसा की तुम्ही. तुम्हाला हाकलून दिलं होतं ना या घरातून, तुम्ही का आला परत? अगं असं काय बोलती बाया? अगं दुश्मनाच्या घरी बी असं काय झालं तर जात्यात. हे तर माझ्या बहिणीचं घर आहे म्हणून आले मी. भाऊजी, भाऊजी कळालं का काही? सांगा ना काय झालं. स्वप्नील सर बोला ना काहीतरी. गायतोंडे पण तेच म्हणाले. काय म्हणले? हेच की अपर्णा आणि अर्जुन नाही सापडत आहेत. ड्रायव्हर पण नाही आणि वरून दरड कोसळली आणि दोघे सुद्धा. अरे स्वप्नील, नको ना तू रडू. अरे तू तर घरातला मोठा पोरगा आहेस ना. आता तू आधार दिला पाहिजे सगळ्यांना. आता आपला अर्जुन तर गेला ना. मावशी, कोणी कुठेही गेलेलं नाहीये. तुम्ही जरा शांत बसता का? हे बघा, त्यांचा फोन लागत नाहीये. आपल्याला काही कन्फर्म होईपर्यंत आपण जरा सगळ्यांनी शांत बसूयात. भाऊजी. हा पिऊ, तू बरोबर बोलतीये. काका काय काळजी करू नको. चल बसती. नाही, नियती नियती. वा रे वा, नियती. नाही नियती, माझ्या आपल्याला तू असं माझ्यापासून हिरावून नाही नेऊ शकत. तू आणलंय ना आम्हाला एकत्र. माझं हिरावून नाही नेऊ शकत. आपल्याला शोधायचंय. आपल्याला शोधायचंय. आपल्याला शोधायचंय. आपल्याला शोधायचंय ना लगेच. आपल्याला हे अप्पे, अप्पे, अगं कुठं होतीस तू? मी किती हाका मारतोय मोठ्या मोठ्याने. अप्पे अप्पे अप्पे. अगं तू 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 गो तरी द्यायची. तुला लागलंय ना काय? ठीक आहे ना सगळं? अगं मी लय घाबरलो होतो. अप्पे. कोण आहे तुम्ही? काय करताय? डोक्यावर परिणाम झालाय का? सॉरी सॉरी ताई. अहो सर, तुम्ही इथे काय करताय? गायतोंडे इथे. अप्पी कुठे आहे? अप्पी, आम्ही सगळेच मॅडमने शोधतोय. तुम्ही इकडे या. अप्पी कुठे आहे? गायतोंडे. आम्ही सगळे सगळीकडे शोधतोय इकडे. शांत व्हा. तुम्हाला पाणी हवंय का सर? नाही, पाणी बिणी काय नको. अप्पी पाहिजे मला. अहो सर, अप्पी पाहिजे. तुम्ही दोघे एकत्र होता ना. काय झालं मला सांगा ना नक्की. गायतोंडे, तिला ठसका लागला. मी पाण्याची बाटली घ्यायला उतरलो खाली. अप्पे काय ग? अरे इथंच आहे, आलेच. बर. वरून दगडी आला आणि त्याबरोबर सगळी इथली माणसं सगळी दरीमध्ये गेली. त्यात हप्पी पण गेली. नाही सर. हप्पी तर मला इथं पण दिसते. मला भासवायला लागलेत भास. मला हप्पीला शोधायचं. सर सर अप्पे, 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 ए अप्पे, अप्पे.
सर मॅडम एकदम सुखरूप आहेत. त्यांना फक्त थोडा धक्का बसलाय, बट आय एम शुअर शील बी ऑल राईट. येस सर. सर ऐका ना, हां पूर्ण मीडियाला कळवा की मॅडम सुखरूप आहेत. कुठं होती तू? मी सगळीकडे शोधलं, तिकडे पार दरीपर्यंत गेलो होतो वरडत आप्पे आप्पे करत. आप्पे तू तू बरी आहेस ना? मला माहिती होतं तू नाही कुठे जाणार. अगं नियतीने आणलंय ना आपल्याला एकत्र. नियती आपल्याला लांब नेऊ शकत नाही, आहे का नाही? आप्पे आप्पे तिकडे बघ. अगं मी अर्जुन मी. आपल्या बापूंचा फोन आला होता, कदम बापू त्यांचा फोन आला होता. आपल्याला जायचंय ना घरी. तू आई होणार आहेस ना आप्पे? मग आपल्याला खाल्लं पाहिजे का नाही काहीतरी? उठ चल. ए आप्पे, अगं कसला शॉक बसलाय तुला? आप्पे आप्पे उठ ना. आप्पे कलेक्टर आहे तू कलेक्टर आहे ना? आपल्याला काम करायचं का नाही लोकांसाठी? कलेक्टर अपर्णा सुरेश माने, कलेक्टर. अमोल दादाला आठवा, आपल्या अमोल दादाला. त्यावेळेचा पूर आठवा, पूर. आपला अमोल दादा त्यामुळेच गेला का नाही? त्यावेळी काय झालं होतं, कलेक्टरची मदत पोहोचली नव्हती ना. आता ह्या इथल्या हजारो लोकांना ह्या कलेक्टरची गरज आहे. इथल्या कोणाचा अमोल दादा नाही केला पाहिजे का नाही? कळतंय का तुला? आप्पे तुला उठायला लागणार आहे. आप्पे उठ, तुला उठलं पाहिजे इथल्या लोकांसाठी, आपल्या अमोल दादासाठी. कलेक्टर अपर्णा सुरेश माने तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे ही. अमोल दादासाठी उठायला लागणार आहे. दादा आपला वासरू. अप्पे अर्जुन मी आहे ना इथं. मी आहे ना. हा, चल, उठ हा, ये. उठ. मी आहे ना. काय झालं मला सांग काय झालं? शंभू दादा, हा मी आलेच. बर. मॅडम पर्स. या की इकडे द्या. अर्जुन अर्जुन आपले गेले रे. काही माझं डोळ्यात निघत काही गेले. शंभूदादा मला तर सुधारणा काय बोलायचं. तुला लागलंय का? मुका बार लागलाय का? कुठं पोटाला धक्का लागलाय का? मी ठीक आहे. अर्जुन पण शंभूदादा गेले रे. नाही पण अजून नुकसान नाही होऊ द्यायचं. सगळ्यात मोठ्या परीक्षेत या हप्पीला नापास नाही व्हायचं. नाही ना जमत मला, माहित आहे ना तुला. नाही जमत मला हे हातबीत जोडणं. तिला जमायचं ते, तिला बी घेऊन गेलास ना तू. आणि आता हे काय नवीन अनिक पोरांना घेऊन जाणार आहेस काय? नाही घेऊन जायचं त्यांना. मला माहित आहे मी आजपर्यंत कधी कुणाचं वाईट केलंय. तेव्हा तू बी कुणाचं वाईट करत नाहीस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. सही सलामत आली पाहिजेत बर का माझी पोरं. ही गेली तेव्हा माफ केलं ना तुला. आता नाही करणार. अप्पीन अर्जुन परत आले पाहिजेत म्हणजे पाहिजेत.
आणशील जरा तू. आणशील जरा. मॅडम मॅडम बरं झालं तुम्ही सुखरूप आहात. काय तोंडे इथली परिस्थिती काय ती सांगा. काय तोंडे आधी एक काम करा, घरी फोन करून सांगा आप्पी आणि मी सुखरूप येते. हो नाही नाही अर्जुन थांब, तो फोन तू कर. काय तोंडे मला माहित होतं माझ्या हिची श्रद्धा कधी वाया जाणार नाही. अर्जाचा फोन आला. अरे अर्जाचा फोन आला. अर्जाचा फोन आलाय. हॅलो हॅलो. अरे अर्जा कुठे आहे तुम्ही? कदम कदम आहो, आम्ही इकडे यवतेश्वरला आलोय ना. तुम्ही ऐका, आम्ही दोघं सुखरूप आहे. दोघं अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. देवा. अरे मग फोन उचलायचा नाही का खोळ्या? अहो कदम तुम्हाला काय सांगू, इकडे लय गडबड चालू आहे. अहो तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आम्ही व्यवस्थित आहे, दोघं पण सुखरूप आहे. हा अर्जुन, आप्पी आहे का तिथं? मला आप्पीशी बोलायचंय. बापू, अहो तुमची पोरगी कलेक्टर आहे, तिची इथं लय गरज आहे. असं अर्ध्यावर टाकून येता येणार नाही. तिची कामाला सुरुवात झाली, पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आम्ही दोघं सुखरूप आहे. हा अर्ज्या, सगळं कळवत राहा बरं का मध्ये मध्ये, आणि दोघं पण लवकर या बघ घरी. हो 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 काके, तुला कळवत राहील. आम्ही येतो व्यवस्थित. हा देवा. बरं झालं देव पावला, सगळं ये नीटवाणी. नाही मला वाटलं काय होतंय काय नाही. आपली लेकरं सुखरूप आहेत ती. मी देवापुढे साखर ठेवून येते. ये 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 ये. लाज नाही का वाटत तुम्हाला? असं काय बोलताय तुम्ही? नाटक करायला लाज नाही वाटत तुम्हाला? काका अरे काय स्वप्नील, मी माझ्या मर्यादा सोडायच्या आधी या बाईला घराच्या बाहेर काढ. हिची सावली सुद्धा नकोय मला माझ्या घरात. आपली गरोदर आहे तरी सुद्धा असलं बोलताय तुम्ही तिच्याबद्दल. तुमच्या पोराबरोबर लग्न होणार होतं तिचं, ते नाही झालं. माझ्या पोराबरोबर झालं. पण इसरा किती आता, किती दिवस धरून बसणार आहे आणि किती बोलणार आहे तिला, का जीव घेणार आहे तिचा? अहो एवढं होऊन बी काय कमी केलंय आप्पीनं तुम्हाला? हा, जेवण दिलं, नाश्ता दिला, सगळं दिलं ना. काय कमी केलंय सांगा की मला. पोचलंय ना आम्ही तुम्हाला? हो पोचलंय आम्ही तुम्हाला. हे बघा, अजून जर का माझ्या तोंडातनं काही वाईट ऐकायची इच्छा नसेल ना तर चालत्या वा माझ्या घरातनं. पण तुमची लायकी नाही आहे या घरात थांबायची. निघा निघा म्हटलं ना मी. निघा. मला तर ना हिला माझी बहीण म्हणायची पण लाज वाटायला लागली आता. आई आता जाऊ देत, झाले ना सगळं व्यवस्थित, सोडून द्या तो विषय. विना काका शांत हो. चल ये बस. विना काका तू एकदम खूपच पेटलं रे. प्रियंका पाणी आण जरा. हो. भाऊजी आणि आपण सुखरूप आहेत ना, सगळं काही मिळालं. हा नशीबच म्हणायचं वहिनी. अरे येवतेश्वराचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. आई फक्त येवतेश्वराचा नाही, अहो अख्ख्या गावाची पुण्याई त्यांच्या मागं. विनायकराव, आपली लेकरं सुखरूप आहेत ना, मग नका काळजी करू. बापू, अहो तुमचं लेकरू तिथं आहे म्हणल्यावर बाकीच्यांची बी काळजी नाही बघा. सावकाश सावकाश. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्या जखमींची जवळच्या शाळेत व्यवस्था केली आहे. तिथे त्यांचे उपचारही चालू आहेत. बरं तुम्ही पुढे वा, मी इथलं संपून येते. हो पण मॅडम तुम्ही. मग काय झालं काय तोंडे? कलेक्टर आहे मी. इथलं काम पूर्ण झाल्याशिवाय मी हलणार नाही म्हणजे नाही.